नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडक्या बहिणींची आता मे महिन्याच्या हप्त्याकडे त्यांचे लक्ष लागलेले आहे. मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? कारण की आजची तारीख आहे 10 जून. म्हणजे मान्य आहे की लाडक्या बहिणींना सरकारने 2 हप्ते ॲट ए टाईम दिले. म्हणजे मागच्या वेळेला मार्च आणि एप्रिल हप्ता असे दोन्ही हप्ते सोबतच दिले. त्यामुळे या हप्त्याला म्हणजे मे महिन्याच्या हप्त्याला उशीर होतोय का? परंतु या पाठीमागे काय कारणे आहेत? किती तारखेला मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे? या पाठीमागे टेक्निकल गोष्टी काय आहे? म्हणजेच सत्य मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि विलंब का होत आहे? या पाठीमागे टेक्निकल काय गोष्टी आहेत? तांत्रिक काय आहे गोष्ट? तांत्रिक जी बातमी आहे, तांत्रिक अपडेट काय आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. आणि किती तारखेला मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे हे आपण महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत. आणि त्याहूनही महत्त्वाचं इन शॉर्ट मी तुम्हाला KYCचं अपडेट व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे कारण की जवळजवळ 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना KYCमुळे फक्त KYCमुळे 60 लाख लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यापासून वंचित झालेल्या आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी 60 लाख आहेत KYCमुळे हप्ता न मिळालेल्या, त्यांच्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये अपडेट देत आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणी संपूर्ण व्हिडिओ बघा. संपूर्ण व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट आहे. लाडक्या बहिणी बघूया सर्वात पहिलं अपडेट की मे महिन्याचा हप्ता तुम्हाला विलंब का होत आहे? त्याचं उत्तर आहे की आता सगळ्या ज्या सरकारी योजना आहेत, ज्या सगळ्या सरकारी योजनांचे जे पैसे सरकार योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे देत असते ते तुम्हाला म्हणजे सरकारने बँकेत पैसे त्यांच्या बँकेतनं टाकले आणि तुमच्या बँकेत तुम्हाला ते आले असं होत नाही. तर एक मध्ये DBT हा मध्ये दुवा आहे. म्हणजे काय सांगू तुम्हाला मी अजून स्पष्ट. आणि मी खूप तुम्हाला माहीत आहे का माझ्या लाडक्या बहिणी की तुम्हाला मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये अगदी साधी सोपी आणि अगदी सरळ भाषेत तुम्हाला सांगत असते की जेणेकरून सगळी माहिती सगळे अपडेट तुम्हाला इझिली आणि तुम्हाला सहज पटकन समजावे म्हणून मी तुम्हाला खूप साध्या आणि सरळ भाषेत सांगत असते. तर काय आहे की यामध्ये तुमचे जे पैसे तुम्हाला मिळतात सरकारी योजनांचे ते DBTच्या माध्यमातून येत असतात. म्हणजे DBT म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. सरकारने DBT हे असे एक बनवलेले आहे, असे एक मीडिया बनवलेला आहे की सरकार जे पात्र लाभार्थी असतात प्रत्येक सरकारी योजनेमध्ये त्यांना सरकार आधी त्यांचे पैसे DBTमध्ये टाकते आणि मग DBTमधून तुम्हाला तुमच्या बँकेत पैसे येत असतात. त्यामुळे तुमचे जे DBT आहे ते तुम्ही चेक करा, अपडेट करा आणि बरोबर आहे का ते बघा. तर हे जे आहे DBT ही जी सरकारची DBT जी वेबसाईट आहे, ही जी साईट आहे त्याचे काम सुरू आहे. आणि कसले काम तर ती DBTची जी साईट आहे ती अपडेट होत आहे. त्यामुळे त्याला विलंब लागणार आहे. आणखीन 5 दिवस त्याला लागणार आहेत. म्हणजे 15 जूनपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. आणि 15 जूनपर्यंत या DBT वेबसाईटचे काम अपडेटचे काम पूर्ण झाल्यानंतर लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याला सुरुवात होणार आहे. मग इन बिटवीन जर मे महिन्याच्या हप्त्याचा GR निघाला किंवा अचानकच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली जसे मागे झाले त्याप्रमाणे, तर लगेचच ताबडतोब आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार. आणखीन महत्त्वाचं म्हणजे की
ज्या माझ्या 60 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांना अत्यंत महत्त्वाचं सांगत आहे. तुम्हाला जर यापुढेही लाडकी बहीण योजना आणि इतर सरकारी योजनांचा लाभ हवा असेल तर तुम्ही सगळ्यात आधी की तुमचे कागदपत्र जे आहेत ते तुमचे कागदपत्र सगळे कागदपत्र तुम्ही नीट तयार ठेवा. आणि जर काही त्यामध्ये चूक झाली असेल किंवा त्यामध्ये काही म्हणजे स्पेलिंग मिस्टेक किंवा काही असेल तर ते तुम्ही लवकरात लवकर रिपेअर करून तुमचे कागदपत्र हे बरोबर करून नीट तयार ठेवा. कारण की KYC प्रक्रियासुद्धा लवकरच तुमच्यासाठी मुख्यमंत्री साहेब सुरू करणार आहेत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं अपडेट जाणून घ्या तुम्ही. आणखीन महत्त्वाचं बघूया तर लाडक्या बहिणी ज्यांची KYC झालेली आहे आणि ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत आणि ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे अशांना मेचा हप्ता पण मिळणार आहे. आणि ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही परंतु त्यांची आता फेर तपासणीमध्ये त्या सिलेक्ट झालेल्या आहे, त्यांचे सर्व कागदपत्र आणि फेर तपासणीमध्ये त्यांचे सगळं बरोबर आहे आणि तो डेटा तुमचा सरकारपर्यंत जर पोचला असेल तर तुम्हाला 100% मे महिन्याच्या हप्त्यासोबत मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळणार आहे. असे अत्यंत महत्त्वाचे अपडेट सर्वांना मी खूप कमी शब्दात आणि थोडक्यात सांगितलेले आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कृपया करून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा म्हणजे त्यांना हे अत्यंत महत्त्वाचं आजपर्यंतचे जे अपडेट आहे हे त्यांनाही मिळेल. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे की ज्यांचे कागदपत्र तयार नसतील ते कागदपत्र तयार करतील. जसे की बघा, तुम्हाला अर्ज करताना जे तुम्ही कागदपत्र दिलेले आहेत ते कागदपत्र यदाकदाचित तुमचे जर चुकलं असेल काही झालं असेल तर तुम्ही ते लवकर बरोबर करून कागदपत्र तयार करा. आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे की ज्या लाडक्या बहिणींचे बँक खाते बदलले आहे, ज्या बहिणींनी बँक खाते बदललेले आहे आणि ज्या बहिणींचे आधार बँक खात्याला लिंक नसेल केलेले तर ते बँक खाते बदलल्यानंतर तुमचे आधार बँक खात्याला लिंक करून घ्या आणि अपडेट करून घ्या. तुम्ही प्रत्येकाने या सगळ्या गोष्टी करणे हे सरकारी नियमानुसार बंधनकारक आहे. कोणत्या गोष्टी तर तुम्हाला मी पुन्हा इन शॉर्ट सांगते बँक खाते, तुमचे आधार कार्ड, तुमचे पॅन कार्ड, तुमचे सगळे कागदपत्र, तुमचे रेशन कार्ड, तुमचे DBT अकाउंट आणि तुमच्या सगळ्या आता तुम्ही जर सरकारी योजनांचे जे लाभ घेत असाल म्हणूनच नाही तर तुमच्यासाठी या सगळ्या ज्या गोष्टी आहे या फ्युचरमध्ये असू दे किंवा सगळ्याच कामांसाठी या सगळ्या कागदपत्र आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला अपडेट असणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्वांसाठीच हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांना आठवणीने शेअर करा म्हणजे ते सुद्धा त्यांची तयारी करतील.